करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार बुधवार 31 डिसेंबर 2025. फार फार उत्तमाचा दिवस, सामर्थ्याचा दिवस. 31 डिसेंबर 31. समर्थ म्हणाले दिवस उत्तमाचा आहे, नामस्मरणाचा आहे. पाहायला जर गेलो तर प्रत्येक महिन्यात बघा, जर महिना संपतो, शेवटची तारीख आपल्याला पाहायला मिळते. पण 31 डिसेंबरचं महत्त्व काय? ज्याप्रमाणे 31 म्हटलं की एक प्रकारे आपल्या जीवनामध्ये आनंदाचा क्षण, आनंदाचा सण, बरोबर की नाही? लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व प्लॅनिंग करत असतात. परंतु या सरत्या वर्षाला निरोप द्यायचा आहे. आपला नवीन वर्ष हा गुढीपाडव्याला बघा पाहायला मिळत असतो. परंतु 2025 उद्या 2026 1 जानेवारी उत्तमाचा दिवस आहे. परंतु आज आपल्या आयुष्यामध्ये उद्याचा दिवस आपण पाहिलेला नाहीये. आजच्या दिवसापर्यंत आपण काय काय केलेलं आहे हे सर्व पाहायला पाहिजे. ज्याप्रमाणे एखादी सिरियल असते, त्या सिरियलचा एक एक एपिसोड आपण पाहत असतो. परंतु ज्यावेळी नवीन एपिसोड लागतो त्यावेळी त्याचा रिकॅप, त्याचं पूर्वसूत्र बघा आपण पाहत असतो. आणि उद्याच्या भागात काय होणार आहे याची उत्सुकता सुद्धा आपल्याला पाहायला मिळत असते. आणि त्यासाठी बघा आपण, बरोबर की ना, त्या टायमापर्यंत आपण हजर असतो. मग आजचा दिवस सुद्धा असंच आहे, 31 आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कशा प्रकारे प्लॅनिंग असते. आपण आपल्या आयुष्यामध्ये काय प्लॅनिंग केलं होतं, काय नियोजन केलं होतं या 2025 वर्षात, जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंत. उद्यापासून 2026 आहे. परंतु काय नियोजन केलं होतं, काय प्लॅनिंग केलं होतं, हे आपलं पूर्ण झालं आहे का हे प्रथमतः तपासून पाहिलं पाहिजे. फक्त आपल्याला एवढंच माहीत असतं की 31 म्हटलं की पार्टी. आता बोलायला सुद्धा नको ना, कलियुग चालू आहे. लहान लहान मुलं, लहान लहान मुलीसुद्धा त्यांचे ग्रुप तयार झालेले आहेत. आई बाप बाजूला, बरोबर की नाही? लहान लहान मुलं, लहान लहान मुली पैसे काढून एन्जॉय, पार्टी. काय आहे हो, कलियुग आहे हो. समर्थ म्हणाले संस्कार उत्तमाचे असणं गरजेचं आहे. उत्तम प्रकारे संगत असणं गरजेचं आहे. कारण उद्याचा दिवस हा उत्तमाचा आहे, आनंदाचा आहे. संकल्प करायचा आहे. आजच्या दिवसात आपल्याला संकल्प करायचा आहे. काय संकल्प करता येईल? जे पाहिलंय, जे अनुभवलंय ते उद्याच्या पिढीला पाहायला नको, बरोबर की नाही? आपला देह संपूर्णपणे व्यसनामध्ये, आपलं घरदार संपूर्णपणे वाऱ्यावर. बघा प्रत्यक्षात दररोज कटकटी. आणि 31 म्हटलं आपण आपल्या घरामध्ये ज्या वेळेला एखाद्या आपण कंपनीमध्ये असतो, एखाद्या आपण बघा एखाद्या वसाहतीमध्ये, सोसायटीमध्ये राहत असतो, तिथे कसं ग्रुप असतो, बरोबर की नाही? आणि त्या ग्रुपमध्ये प्रत्यक्षपणे कंपनीतले असो, ऑफिसमधले असो, मित्रमंडळी असू दे, ग्रुप असतो की आज आपण पार्टी करूया. आता घरामध्ये सुद्धा आपण बघा प्रत्यक्षपणे आनंदाचं
खाऊ शकतो की नाही, परंतु नाही हो, त्या देहाला बाहेरच जाणं आवश्यक आहे, कारण त्याला एन्जॉयमेंट करायची. त्याने उद्याचा दिवस आयुष्यात पाहिलेला सुद्धा नाहीये, काय आहे काय होणार आहे, एवढा व्यसनामध्ये अडकलेला आहे. सांगायला नको कोणतं व्यसन, कारण प्रत्यक्षात तो शुद्धीमध्ये हरपलेला आहे. कारण त्याच्या दारामध्ये हजर राहण्यापेक्षा दुसऱ्यांची काड्या वाजवायला तो देह मोकळा आहे. बरोबर की नाही? एवढी शुद्ध पूर्णपणे हरपलेली आहे, एवढा व्यसनामध्ये गुंतलेला आहे. नको नको मना माया गुंतू जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. काळाची बा उडी पडेल बा जेव्हा, तेव्हा सोडविना माय बाप. का समर्थांनी आपल्याला भाग दिलेला आहे. हो, प्रत्यक्ष शाळेतले कॉलेजमधले मुलं मुली भाग सांगायला नको ना आता. अहो, टपरी दिसली की तिथे उभे राहतात. समर्थ म्हणाले, कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. कुठे आपली मुलं चाललेत, कुठे आपल्या मुली चाललेत, हे पाहायला पाहिजे. आपण दुसऱ्यांच्या मुलींकडे आपलं लक्ष असतं. ही मुलगी तिथे उभी होती, हा मुलगा तिथे उभा होता, परंतु आपला मुलगा आपली मुलगी कुठे उभे आहे हे आपल्यालाच माहीत नसतं. जेव्हा दुसरे जण प्रत्यक्षात बघा कंप्लेंट घेऊन येतात, जेव्हा पुरावा दाखवतात, तेव्हा प्रत्यक्ष आपली मान खाली जाते. समर्थ म्हणाले, काय होतास तू, काय झालास तू. बरोबर की नाही? कारण एवढ्या उंचीवर पूर्णपणे मान उंचावलेली होती, एका क्षुल्लक कारणावरून मान शेवटी खाली झुकली की नाही. कारण का? संस्कार. म्हणून समर्थांनी उत्तमाची शिकवण, बाल संस्कार कशासाठी बघा, प्रत्यक्षात मुलांवर संस्कार हे लहानपणापासूनच देणं गरजेचं आहे. मोठे झाल्यावर संस्कार बघा प्रत्यक्षपणे आपण जरी दिले तरी नाही हो. कारण बालमनावर जर विषयांचा पगडा एकदा झुगारून बसला ना, तर त्यातून ते सगून बाहेर पडणं मुश्किल आहे. ही आपल्याला शिकवण प्राप्त करून दिलेली आहे. म्हणून भाग कसा दिलेला आहे समर्थांनी आपण प्रत्यक्षात पाहतो. कारण 31 डिसेंबर म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस. बरोबर की नाही? जो संपूर्ण जगभरात नवीन वर्षाची संध्याकाळ म्हणून साजरा केला जातो. जुन्या दिवसाला, जुन्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. आपण जर पाहायला गेलो, प्रत्येक दिवस हा आपल्याला सारखाच आहे. 2024 बाजूला सरला, 2025 आला. आज 2025ची शेवटची रात्र, उद्या 2026चा प्रथमता दिवस कसा असणं गरजेचं आहे हे सुद्धा आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मनामध्ये असणं गरजेचं आहे. कारण आपले वाडवडील, जुनी बघा प्रत्यक्षपणे जी पिढी होती, त्यांना सांगायला नव्हतं लागत. कारण प्रत्यक्षात बघा मिळून मिसळून एकत्र कुटुंब पद्धत, ज्याप्रमाणे सुखदुःख वाटून घ्यायचे, जुन्या वर्षातील आठवणी, अनुभव एकमेकांना सांगत होते. परंतु आपण आपल्या घरातून आपण प्रत्यक्ष बघा पार्टी करण्यासाठी कुठे कुठे जातो ते आपल्यालाच माहीत नसतं. विचार करा. म्हणून हा दिवस फक्त पार्टीपुरता नसून आपल्या आयुष्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. जिथे जुन्याचा शेवट, नव्याची सुरुवात होत असते. आता जुन्याचा शेवट म्हणजे काय?
अहो आज संकल्प करायला पाहिजे. जे जे मला व्यसन लागलेले आहेत ते व्यसन आजच्या क्षणाला आत्तापासून पूर्णपणे बंद. कारण का या बघा या व्यसनापासून हा देह कमजोर होत चाललेला आहे. घरामध्ये वातावरण खराब झालेलं आहे. मग शेवटचा दिवस गोड व्हावा आपण बोलत राहतो, बरोबर की नाही? वाचलेलं आहे शेवटचा दिवस गोड व्हावा. मग शेवटचा दिवस आपल्याला जर उत्तमाचा पाहायचा असेल तर बघा त्यासाठी आपल्याला देवाची उपासना, देवाच्या नामस्मरणामध्ये नित्य नियमित आणि प्रत्यक्षात 24 तास जपा अजपामध्ये असणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आपण नामस्मरण चालू ठेवू ना त्याप्रमाणे सामर्थ्याची वाढ होणार आहे. आणि ज्यामध्ये आपण पार्टीमध्ये एन्जॉयमेंट करत आहोत, व्यसनामध्ये अडकलेले आहोत, आपण संपूर्णपणे कुठल्या पद्धतीत आहोत हे जर आपल्याला माहीत नसेल, अहो प्रत्यक्षात आपण आपली पुण्याई गमावून बसलेलो आहोत. आपले मित्र आपले मैत्रिणी बघा आपल्याला बोलवायला येतील, आपल्याला वाटेल बाबा आपल्याला बोलवायला आल्या, आपली मान उंचावलेली असणार कारण का आपल्याला बोलावलेलं आहे. अहो पण शेवटी बघा आपला देह कुठे असेल ना नंतर घरापर्यंत नेणारे सुद्धा कोणी नसणार आहे. मग आपण विचार करू अरे मला बोलवायला बरोबर आले होते परंतु मी इतका व्यसनामध्ये अडकलेलो होतो की माझी संपूर्णपणे शुद्ध हरपली होती. कोणी मला साथ दिली नाही. आणि ज्यावेळी माझी बघा पूर्णतः जाग आली तेव्हा मला आठवलं की बाबा कोणीही माझ्यासोबत नाही आहे. मग असं व्हायला नको ना. उद्याचा दिवस फार महत्त्वाचा आहे. जानेवारी 2026 आणि त्यातला पहिला दिवस उद्याचा सुद्धा उत्तमाचा भाग समर्थांनी प्राप्त करून दिलेला आहे. प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा आहे, प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. आयुष्यातला प्रत्येक क्षण हा जगता आला पाहिजे. आपण काय करतो महिनाभर बघा प्रत्यक्षपणे डिसेंबर म्हटलं की पहिल्या तारखेपासून आपलं नियोजन असतं कशाची ते 31 डिसेंबरची संपूर्णपणे आपण वाट पाहत असतो आणि तोच दिवस आज पाहायला मिळत आहे. रात्र केव्हा संपते उद्याचा दिवस केव्हा उजाडतो आपल्याला कळत सुद्धा नाही आहे, बरोबर की नाही? रात्रभर आपण जागे असतो आणि उद्याच्या दिवशी तर भाग येणारच आहे. उद्याचा दिवस बघा लवकर उठून नामस्मरणाला सुरुवात करायची आहे तर प्रत्यक्षात आपण किती वाजता उठणार आहोत पहावे आपणास या आपण. आपली प्रभात काळ केव्हा असणार आहे? समर्थ म्हणाले प्रत्येकाला आयुष्य प्राप्त करून दिलेले आहे. आयुष्य हे चिरत्नपेटी त्या माझी भजने रत्ने गोमटी ईश्वरे अर्पुनिया लुटी आनंदाची करावी. का आनंदाची करावी? कारण आजच्या दिवशी आलेली आहे एकादशी. लोकांचं काय झालंय बाबा एकादशी आली आहे, आम्हाला एकादशी म्हटलं की बघा त्यासाठी आपण काय करतो प्लॅनिंग बदलतो ना. आता काय करायचं? परंतु समर्थ म्हणणे दिवस उत्तमाचा आहे, सामर्थ्याचा आहे. नामस्मरणामध्ये राहा आणि ज्याप्रमाणे नामस्मरणामध्ये राहशील ना तुझ्या अंतरी शेवटचा दिवस गोड होण्यासाठी नामस्मरणामध्ये जर भर प्रत्यक्षपणे जर देण्याचं प्रयत्न चालू ठेवलेस ना तर नक्कीच सामर्थ्यामध्ये वाढ निश्चितच. म्हणून 31 डिसेंबरला या सरत्या वर्षाला निरोप देताना उद्याचा दिवस आपल्या आयुष्यातला 1 जानेवारी 2026ची प्रभात काळ ही नामस्मरणानेच आपल्याला सुरुवात होईल. याच संकल्पाने बघा प्रत्यक्षपणे आपल्याला संकल्प करायचा आहे. म्हणून काय करा ते आत्ता करा, जाते घडी आपली साधा. जय जय रघुवीर समर्थ.